राहिलेला वेळ पता केमिस्ट्रीची प्रिपरेशन ज्यांची कमी आहे किंवा त्यांना थोडंसं असं वाटतं की मला एक ऑर्गॅनिक येतं तर इनऑर्गॅनिक येत नाही, फिजिकल येतं तर ऑर्गॅनिक येत नाही, असं ज्यांच्यासाठी आहे त्यांनी त्याचं प्लॅनिंग कसं करावं हे मी इथं मांडलेलं आहे. प्रिपरेशन कमी आहे, आपल्याला असं वाटतं की मी पास होईन का फेल होईन, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आपण पहिल्यांदा काय करावं, नेम रिॲक्शन आम्ही अपलोड केलेत, ते नेम रिॲक्शन सर्व 28च्या आसपास आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवावे, त्यावर क्वेश्चन येणार. त्याच्यानंतर एक चॅप्टर त्यावर ठेवला आहे केमिकल कायनेटिक्स, हे दोन्ही मिळून 14 मार्काचं वेटेज आहे. दोघांमध्ये लिंकिंग काय नाही आहे, पण अभ्यास करताना हे दोन्ही एकत्र करा, 14 मार्क फिक्स होतील. जेव्हा आपण नंबर काउंट करतो ना तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो. नंतर काय, एक इझी ठेवला आहे, एक डिफिकल्ट ठेवला आहे. डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा मॉडरेट. ग्रीन केमिस्ट्री अँड कोऑर्डिनेट कंपाऊंड हे दोन्ही मिळून 8 मार्क आपल्याला मिळणार आहेत. दोन्ही चॅप्टर जर झाले तरी स्कोअर चांगला होतोय. त्याच्यानंतर काय करायचं, पॉलिमर हा सिंपल ठेवला आहे आणि बायोमॉलिक्यूल हा एक चॅप्टर ठेवला आहे. दोन्ही मिळून 6 ते 8 मार्काचं वेटेज आहे. कमी वेटेज जरी असलं त्यातले स्ट्रक्चर्स व्यवस्थित करा, मार्क चांगले मिळतील. आणि लास्ट कॅल्क्युलेशनचे 2 चॅप्टर ठेवलेत ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात, दोन्ही मिळून 8 मार्क. म्हणजे ह्या टप्प्यामध्ये रोज या सिक्वेन्सने आपण जर चॅप्टर कव्हर केले तर आपली गोळाबेरीज 36 पर्यंत जाते. इंटरनल यामध्ये धरलेले नाही आहेत. पुन्हा सांगतो, हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे, यस, ज्याची प्रिपरेशन केमिस्ट्रीची काहीच नाही.